जय सद्गुरू मंडळी, रंजना किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज मी मस्त दोडक्याची ही नवीन वेगळी रेसिपी बनवणार आहे. त्यासाठी मी इथे मूग घेतलेत आणि हे मूग मी 4-5 तास भिजत घातले होते आणि हे मूग मी आता कुकरमध्ये 3 शिट्या मस्त असे शिजवून घेणार आहे. जास्त आपल्याला शिजवायचे नाही. तर इथे मस्त स्वच्छ धुवून घेतले आणि आता इथे मी कुकरमध्ये गरम पाणी केलेलं आहे. त्याच्यामध्ये हे मूग टाकून घेतले. आता आपण हे दोडके तोपर्यंत फोडी करून घेऊया. आता आपले जे मूग आहेत ते पण शिजून झालेले आहेत. आता इथे मी त्याच कुकरमध्ये तेल घातलेलं आहे आणि ठेचलेला लसूण आणि एक कांदा घातलेला आहे. कांदा लसूण छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता बघा, याच्यात एक टॅमॅटो घातला आहे. तुम्ही या पद्धतीने ही भाजी बनवाल तर खूप टेस्टी लागते आणि मूग घालून दोडकं खूप भारी लागतं. आता बघा, इथे 2 प्रकारचे लाल तिखट घेतलेत, हळद आणि थोडा आमचा घाटी मसाला घेतलेला आहे, म्हणजे काळा मसाला. मसाले तुमच्या आवडीने घाला, कमी जास्त तिखट. आता मस्त परतून घ्यायचे आहेत मसाले. आता हे दोडकं जे आहे ते फोडी केलेलं दोडकं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. इथे बारीक बारीक फोडी केल्यात मी दोडक्याच्या. आता जे शिजवलेले मूग आहेत ते पण टाकून घेऊ. खूप छान लागते ही भाजी खायला. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता सगळं हे मिक्स करून घेतल्यानंतर इथं आपल्याला पाणी घालायचं आहे. कसं मी ही रस्स्याची भाजी बनवणार आहे थोडी, त्याच्यामुळे इथं मी इथे एक ग्लासला थोडं पाणी कमी घातलेलं आहे. कारण आता आपले मूग पण शिजलेले आहेत, जास्त मी शिजवलेले नाहीत. इथे झटकेपट अशी कुकरमध्ये ही भाजी होते. आता चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घातले. एकदा आपण मिक्स करून घेऊया हे सर्व आणि आता कुकर लावून घेते. 2-3 शिट्या घेणार आहेत बारीक. बघा, मस्त आपली भाजी झालेली आहे. एकच नंबर चमचमीत आणि कलर पण खूपच सुंदर आलेला आहे भाजीचा. भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा तुम्ही भाताबरोबर सुद्धा ही भाजी खाल ना तर खूपच भारी लागते. आपण मूग डाळ टाकतो, पण त्याऐवजी जर तुम्ही एकदा हे अख्खे मूग टाकून बघितले ना, एकच नंबर भाजी जमते. तर चला, ही भाजी मस्त मी आता एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे. वाव, एकच नंबर. तर मंडळी, ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशी भाजी बनवून बघा, दोडके मुगाची भाजी. चला तर मग भेटूया आपण आता पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन रेसिपी घेऊन. चला तर मग बाय बाय.